पण नंतर तुलाही कुठेतरी खुपेलणार रे ही गोष्ट, तुलाही वाईट वाटेल हो ना. जाऊ दे. तुला माहितीये आता सगळं ठीक होतं, पण निघताना जानकी काकू पण बघितलंस ना काय बोलल्या, की तू पण सईसारखी वाग, सईसारखी जर वागलीस तरच माझं लाईफ सुधारेल. म्हणजे काहीच नाहीये का ऍज अ अंजली आय एम झिरो. अंजली असं काही नाहीये. हे बघ वहिनी छानच आहे, पण तू तिच्यासारखं वागावं असं कंपल्शन नाहीये. तुला कोणासाठीच बदलण्याची गरज नाहीये. तू आहेस तशी परफेक्ट यार अंजली. अँड यू आर नॉट अ झिरो. थँक्यू सो मच. तुला माहितीये हे असं बोलणारा माझ्या लाईफ मधला पहिला व्यक्ती असतो. खरंच थँक्यू. आय फील सो लकी. मला इतका समजून घेणारा, इतका चांगला फ्रेंड मिळाला. थँक्यू फॉर एव्हरीथिंग. कोणाला काहीही वाटू दे अंजली, पण माझ्यासाठी तू खूप स्पेशल आहे. अंजली, बराच वेळ लागला ग. कुठं गेली होतीस? आत्या, मी काही लहान मुलगी आहे का कुठे गेली होती आणि काय गेली होती विचारायला? अगं आता एक मुलगा सोडायला आला होता ना गाडीवर तुला. मित्र आहे का तुझा तो? ए हॅलो, तुला काय पॉप्सने माझ्यावर वॉच ठेवायला सांगितलंय का? नाही असं असेल ना तर प्लीज सांग मला. नाही अगं नाही ना? हं? मग उगाच माझी लाईफ कंट्रोल करायला जाऊ नको. माय लाईफ माय रूल्स. ओके? अगं अंजली, कंट्रोल वगैरेचा काय प्रश्न आहे? तुझी काळजी वाटते म्हणून विचारलं. अच्छा, पॉप्स आहेत घरात? नाही, तो बाहेर गेलाय. मॉम, मॉम लवकर बाहेर ये यार, ही आत्या बघ ना. अंजली, काय झालं? काय आरडाओरडा चाललाय? यार ही आत्या बघ ना मॉम. म्हणजे मी कुठे गेली होती, काय करी होती, हे सगळं विचारते मला. आत्ताच मी आले ना बाहेरून, मी किती टायर्ड आहे बघ. वंस, काय चाललंय तुमचं? तुमच्या लेकीचं आहे ना सगळं व्यवस्थित? मग त्यात आनंद माना ना. माझ्या लेकीच्या मागे कशाला पडलायत तुम्ही? अगं वहिनी, अंजली पण मला माझ्या लेकीसारखीच आहे. जरा काळजी वाटली म्हणून विचारत होते. आणि सईचं जसं चांगलं झालंय तसं तिचंही व्हावं ना म्हणून विचारलं. वंस, सई सारखं नाही, सईपेक्षाही जास्त छान होणार आहे माझ्या लेकीचं. हा, लाखात एक आहे माझी लेक. एक नाही, 10 श्रीमंत मुलं अशी तयार होतील माझ्या लेकीशी लग्न करायला. कळलं?
तुम्ही नका तिच्या भविष्याची काळजी करू, तुम्ही तुमच्या भविष्याची काळजी करा. आणि आश्रित आहात ना, मग आश्रितासारखं राहा. उगाच मालकिणीचा तोरा दाखवू नका. आता बघत काय बसलायत वंस? अहो थकून भागून आलीये माझी लेक. जा तिच्यासाठी काहीतरी जेवायला बिवायला आणा. का चिडल्या होत्या त्या? काय विचारत होत्या एवढं? अगं आता ना मी आले तेव्हा उमी मला सोडायला आला होता आणि आय थिंक आत्याने बघितलं आम्हाला दोघांना. डोंट वरी तिला ना कळलंच नसेल की तू उमी आहे. तुझं काही कळतं का? अक्कल आहे का? आत्ताच तो ओमी नावाचा मासा गळाला लागलाय की नाही, ही अशी बेफिकिरगिरी करत राहिलीस ना तर तव्यावर टाकून फिश फ्राय करून खावा लागेल आपल्याला. बरं वाटणार आहे का ते? आणि हे बघ, त्या सईला कळलं ना तुझं आणि ओमीचं काहीतरी चालू आहे, तर ती लग्न नाही होऊ द्यायची. तुमचं कळतंय का तुला? यार मग तू ना जरा चिलॅक्स घे. ओके, हां चिलॅक्स. इनफॅक्ट सांगू का, आत्ताच मी मस्त वाट लावून आली आहे. आता बघूच त्या घरात जाऊन कसा बॉम्ब फुटलो. नाही ते इथे आपला बॉम्ब फुटायचा. हो मी तेच म्हंटल त्याला. म्हटलं नंतर तुम्हाला सांगते काय रेसिपी. चला काय बसलं की जेवायला बसूया तू. अरे ओमी येतोय ना म्हणून थांबलो. तुला भूक लागली असेल तर लगेच काढतो तुला. एकत्रच बसूयात. कुठे राहिला? काय माहिती कुठेतरी बाहेर गेला मित्रांचा. फोन करतात. आला ए बाबा, चला बसूयात आपण. चल चल चला चल चला जेवायला चल, बसूया. चल. चला ओम्या, काय झालं? जेवायचंय ना? हा नाही मम्मा, मला भूक नाही. का? अरे तुझ्या आवडीची भाजी केली गवारीची. चल जेव जेव पटकन. नाही तुम्ही जेव्हा मी नाही जेवणार. बरोबर ना मम्मा, मैत्रिणीसोबत बाहेर खाऊन आला असेल हा, मग कशी लागेल भूक? ओ हो का रे? रिया, उगाच काय पण बोलू नकोस. म्हणजे भेटली नाही का ती तुला? अच्छा, तिला आणलेली पर्स मी घेतली म्हणून रुसली असेल कदाचित. एक मिनिट हे का पर्सचा काय विषय मला नाही माहिती. हा कोणासाठी घेतली आहे पर्स? अरे दादा, तुला माहित नाही ह्यानी की नाही एक पर्स? रिया शांत बस. उगाच काय पण बडबड करू नकोस. हा मम्मा, हा एवढा चिडतोय म्हणजे नक्की काहीतरी आहे. तुला ना दादाच्या वेळेला कसं मागे लागायला लागलं होतं, लग्न कर, तसं तुला स्ट्रगल करायची अजिबात गरज नाही. ओमी की नाही स्वतःसाठी मुलगी स्वतःच आणेल. बघ, एखादी मुलगी आणून तुझ्या समोर उभी करेल हा. हो का रे ओमी? कमाल आहे. ए ओमी, पण तुला स्पष्ट सांगते हा, तुझ्या लग्नासाठी मुलगी मी पसंत करणार आणि मला अशी तशी मुलगी नको. हा, आणि मला सून माझ्या